नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे नक्की काय होणार आहे? नंदिनीने तर रम्याची वाट लावलेली आहे, पण काव्या मात्र वसूची ज्या पद्धतीने वाट लावत आहे ती मात्र खूपच जबरदस्त आहे। वसुंधरा काव्याच्या प्रत्येक वेळेस वाकडत जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु वसुंधराची वाट लावायला सज्ज असते ती म्हणजे काव्या। काव्य अजिबात ऐकून घेत नाही, त्या क्षणी तिथे उत्तर देत असते, पण नंदिनीचा स्वभाव मात्र थोडासा वेगळा असतो। पण त्याचबरोबर आता गुढीपाडव्याच्या दिवशी पार्थ आणि जीवा हे एकत्र येणार आहेत आणि त्याचबरोबर श्रीखंडापुरीचा घास हा भरवायचा असतो। त्यावेळेस मात्र नक्की काय होणार आहे? आणि मग जेव्हा जीवा हा नंदिनीला घास भरवतो तेव्हा काव्याची अवस्था मात्र खूपच वाईट होणार आहे आणि ती निघून जाणार आहे। पण तरीही काव्याची काळजी पार्थ कशा पद्धतीने घेतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूपच जबरदस्त मजेशीर असा भाग आहे। काव्याचे एक एक शब्द आहेत, वसुंधराच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देण्याचा प्रयत्न काव्या करत असते आणि नंदिनी आणि मानिनी मात्र अगदी खळखळून हसत आहेत आणि काव्याची वाट लावत आहेत। तर इकडे रम्या जी असते ती आता तिथून किचनमधून निघालेली असते, तेव्हा नंदिनी मात्र तिचा हात पकडते आणि तिला थांबवते आणि तिला एकच विचारू लागते की ते मंगळसूत्र तू चोरलं होतंस? असं बोलल्यानंतर रम्या म्हणते, माझा काय संबंध आहे? असं रम्याचं म्हणणं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी जेव्हा रम्याला विचारते तेव्हा रम्या म्हणत असते की नाही, तेव्हा नंदिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती काव्य आहे आणि मी नंदिनी आहे, कारण मला माहिती आहे की ते मंगळसूत्र तूच घेतलेलं होतं, त्याचा पुरावाही माझ्याकडे आहे। पण आज मी सर्वांच्या समोर या सर्व गोष्टी आणू शकले असते, पण माझ्यावरती शारदा धनंजय मोहितेचे संस्कार आहेत, मी शारदा धनंजय मोहितेची मुलगी आहे, म्हणून मी शांत राहिलेली आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की काव्याच्या आणि पारच्या नात्याच्या मध्ये यायचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही, गाठ माझ्याशी आहे। या भाषेमध्ये आता नंदिनीने उत्तर दिलेलं असतं आणि रम्याची मात्र वाट लागलेली असते। रम्या पाहतच राहते, तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे मी हे सगळं काय बघते? हा प्रश्न रम्याला पडलेला असतो, कारण काव्या बोलते, काव्य असे म्हणून आपण काव्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतोय, पण नंदिनी तर त्याही पेक्षा डेंजर आहे हे आता काव्या इकडे रम्याच्या लक्षात आलेलं असतं। परंतु नंदिनी मात्र शांतपणे उत्तर देत असते आणि तिथल्या तिथं माज उतरवत असते। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं वसुंधराची मात्र खूप चिडचिड झालेली असते। ते मंगळसूत्र त्या नंदिनीच्या हाती लागलंच कसं, ते मंगळसूत्र तिला कसं मिळालं, ह्या अनेक गोष्टी तिच्या समोर चालू असतात। तिला कळत नाही की हे सगळं कशामुळे होतंय आणि तेवढ्यातच रम्या तिथं आलेली असते आणि मग वसुंधरा म्हणते, काय झालं आज मला सांग की हे सगळं कशामुळे घडलेलं आहे? त्या नंदिनीला कुठून मिळालं ते मंगळसूत्र? तेव्हा रम्या म्हणते की सोडणार नाही मी तिला, असं म्हणत हातामध्ये जो तांब्या आणलेला असतो तो तांब्या फेकून देते आणि बोलायला सुरुवात करते। तेव्हा वसुंधरा म्हणते, काय झाले? आणि रम्या मात्र भयानक चिडलेली असते। रम्या म्हणत असते की त्या नंदिनीला मी सोडणार नाही, आपण चूक केलेली आहे। काव्या हायपर होते म्हणून आपण काव्याला बोलत होतो, पण आई तुला माहीत नाहीये ती नंदिनी काय आहे। आज तिच्यामध्ये मला पुन्हा एकदा नंदिनी देशमुख दिसली, या घरची सून दिसलेली आहे, कारण मागच्या वेळेस पण तिने अशाच पद्धतीनं हँडल केली होती गोष्ट आणि आत्ताही तेच केलेलं आहे। त्या दिवशी काव्याला जसं ती सांगत होती की घटस्फोट घ्यायचा नाही, तसंच आज तिने मला धमकावलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते। आणि त्यावेळेस इकडे वसुंधरा पाहतच राहते। वसुंधरा म्हणते, मोहितेंची ही मांजर देशमुखांची वाघीण होण्याआधी तिच्या गळ्यात आपल्याला पट्टा बांधला पाहिजे, असा प्लॅन ह्या दोघी जणी करत असतात, कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की आपली वाट लागणार आहे। कारण नंदिनीने दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते आणि पुन्हा एकदा नंदिनीने त्यांच्या समोर आणलेलं आहे की शांत राहून ही गोष्टी हँडल करता येतात आणि एखाद्याची वाट लावता येते, ही गोष्ट नंदिनीने दाखवून दिलेली असते। आणि इकडे मात्र वसुंधरा आता रम्याशी बोलत असते, ती म्हणत असते की आता पुन्हा शांत राहायचं नाही, काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, तर आता आपल्याला विचार करावा लागणार आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की आता रम्या आणि वसुंधरा तयारीला लागलेल्या असतात। ती म्हणजे त्यांना राग आलेला आहे, त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीयेत, त्यांची चिडचिड होत आहे, त्यांना असं वाटत आहे की आपल्या बाबतीत जे घडत आहे त्या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे।
तर दुसऱ्या दिवशी आता पाडव्याचा दिवस असतो. नंदिनी आवरून छान तयार होऊन आलेली असते. मानिनी तयारी करत असते आणि मग नंदिनी मानिनी दोघी बोलत असतात. मानिनी म्हणत असते, तुला खरं सांगू का, आज तू अशी छान तयार होऊन आलीस ना, मला ना खूप छान वाटत आहे. म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी मला सांग, कसं माहिती आहे का, प्रत्येक जेवणामध्ये गोडाचा पदार्थ जसा असतो ना, तसं ह्या पाडव्याला माझी सून या घरातला गोडाचा पदार्थ बनून आलेली आहे, गोड बनून आलेली आहे. प्रत्येक वेळेस सगळ्यांशी गोड प्रेमाने वागायचं, सगळ्यांशी छान वागायचं, सगळ्यांशी जुळून घ्यायचं, हे माझ्या सुनेला खूप छान जमतं, असं म्हणत मानिनी ही नंदिनीचं कौतुक करत असते. तेवढ्यातच वसुंधरा तिथे येते आणि वसुंधरा बोलायला सुरुवात करते. वसुंधरा कशी आहे हे नंदिनीला चांगलंच माहिती आहे. वसुंधरा म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही आज दुसरी सून कुठे येते का, ती येणारच नाहीये. तिला माहीत नाहीये का लवकर उठायचं असतं, लवकर यायचं असतं, सणाचा दिवस आहे का, सणाच्या दिवशी पण झोपूनच राहिलेली आहे. आणि तेवढ्यातच काव्याची तिथे एंट्री होते आणि काव्या म्हणते, नाही आली ना, दुसरी सून पण आलेली आहे, नाही झोपून राहिलेली, असं म्हणत काव्या तिथं आलेली असते. आता वसुंधरा ही जी आहे ती माजुऱ्यासारखं वागणं अजिबात सोडत नसते. तिच्या ना ते अगदी मनात स्वभावात रक्तात गुण असल्यासारखं ती प्रत्येकाशी चुकीचं वागत असते. आणि मग काव्या तिथं आलेली असते आणि मग त्या दोघीजणी बोलणं सुरू होतं. तेव्हा वसुंधरा म्हणत असते की जमतं का, आज सणाच्या दिवशी लवकर उठायचं असतं, लवकर करायचं असतं, या सर्व गोष्टी माहीत आहेत ना. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की हो ना, माहिती आहे ना, सणाच्या दिवशी लवकर उठलं पाहिजे, सणाच्या दिवशी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण मला एक कळत नाही आहे की आत्याबाई नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. इकडे लगेचच आता चाललेलं असतं की श्रीखंड बनवायचं आहे. तर वसुंधरा म्हणत असते की तुला येतं का काय बनवता, का फक्त बोलता येतं, तुला काय येतं. नाही, आम्हाला तर माहीतच नाही आहे. आणि ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अगं मानिनी, आम्हाला पण बघू दे ना, तुझ्या या सुनेला काय येतं ते, असं बोलत असते. तेव्हा मात्र आता ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मला लोकांच्या मध्ये मध्ये नाक खुपसायला आवडत नाही आणि तुम्हाला ते मात्र छान येतं, तुम्ही तर तेच करता नेहमी, असं बोलत असते. आणि त्याचवेळी सगळेजण पाहत असतात आणि इकडे गालातल्या गालात मानिनी हसत असते. आणि मग वसुंधराला प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायला सज्ज असते ती म्हणजे काव्या. तेव्हा वसुंधरा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, ही एवढी अशी कडवट आहे ना, ही फक्त मला वाटतं की कडू कारलंच बनवू शकेल. तेव्हा काव्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का आत्याबाई, कसं तुम्हाला माहीतच नाही हो मला काय येतं काय येत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र चांगली, की मला ना कोणाच्या मध्ये मध्ये नाक खुपसायला आवडत नाही आणि ते मला येतही नाही. काव्याने मात्र स्पष्टपणे तिच्या डोक्यात जे काय चालू आहे आणि अगदी वसुंधराला जशी उत्तरं द्यायला पाहिजे तोडीस तोड तशी देत असते. आणि त्यामुळं मानिनी आणि नंदिनी मात्र गालातल्या गालात हसत असतात. तेव्हा वसुंधरा म्हणत असते, मानिनी हसून घे, तू हसून घे, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की वसुंधराला राग आलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हो येतं ना, श्रीखंड बनवता येतं, आज मी बनवते श्रीखंड, चक्का आहे ना तयार. तेव्हा मानिनी म्हणते की हो हो आहे, चक्का तयार आहे आणि तो टांगूनही ठेवलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा आता काव्या श्रीखंड बनवायचं म्हणत असते. तेव्हा वसुंधरा म्हणत असते की हिला माहिती आहे ना श्रीखंड कसं बनवतात ते, नाहीतर ही फक्त कडू कारल्याचा रसच पिऊ शकते. आणि त्यानंतर काव्या स्पष्टपणे सांगत असते की मी श्रीखंड बनवताना मला किचनमध्ये दुसरं कोणीही नको आहे. तेव्हा मात्र इकडे वसुंधरा बोलत असते आणि वसुंधरा म्हणत असते की अगं काव्या, काव्या म्हणत असते की काय झालं. तेव्हा वसुंधरा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची. तिथला एक डबा उचलते आणि ती काव्याला दाखवू लागते. काव्याला ती सांगत असते की हे जे किचन आहे ना, हे माझं आहे, म्हणजे मोहितेंचं आहे. सॉरी, हे किचन जे आहे ते देशमुखांचं आहे, तुझ्या माहेरचं नाही. कारण तुझ्या माहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तिकडे सोडून यायच्या आहेत. काव्याला आणखी राग येत असतो कारण तिच्या माहेरबद्दल बोललं जातं. इकडे आता पार्थ तयार होत असतो आणि तेवढ्यातच दरवाजा वाजतो. पार्थ तिथं तयार होत आहे, दरवाजा वाजत आहे. पार्थ म्हणत असतो की कोण आलं असेल, म्हणून पार्थ दरवाजा उघडतो आणि पार्थ पाहतो जीवा आलेला असतो. जीवा म्हणतो की बोल, नाही काय बोलायचं आहे ते बोल आधी, असं जीवा स्पष्टपणे बोलत असतो. पार्थ म्हणत असतो की अरे तूच मला मेसेज केलाय ना, तुला बोलायचं आहे म्हणून, मग बोल ना काय बोलायचं आहे, असं पार्थ आणि जीवा एकमेकांना सांगत असतात. तेव्हा ते दोघंही आता एकमेकांशी बोलायला आलेले असतात. तेव्हा जीवा म्हणतो की तू मला मेसेज केलाय, तू मला निरोप दिलाय, म्हणून मी आलो इथं बोलायला, बोल काय बोलायचं आहे ते. आणि त्या दोघांचा याच्यावरूनच वाद चाललेला असतो. तेव्हा तिथे येतो तो म्हणजे युग. आणि युग म्हणतो की मीच बोलवले तुम्हाला दोघांना इथे मेसेज करून, कारण तुम्हाला दोघांना गरज आहे बोलण्याची एकमेकांसोबत. कारण माझा दादा असा नव्हता हे मला माहिती आहे ना,
म्हणून मी तुम्हाला दोघांनाही इथं बोलवलेलं आहे. तेव्हा युगकडे ते दोघं जण पाहत असतात. युगला म्हणत असतात, पण गरज काय होती हे सगळं करण्याची? युग म्हणत असतो की हो, गरज होती ना, म्हणूनच मी तुम्हाला बोलवलेलं आहे, असं युगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो म्हणजे? तेव्हा युग म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं? पहिलं कसं होतं सांग बरं? आपण एकत्र भांडायचो, एकत्र राहायचो आणि कितीही भांडणं झाली, काही झालं तरी एकमेकांना समजून घ्यायचो. पण आता मला नाही योग्य वाटत नाहीये हे सगळं. कारण हे सगळं तुम्ही जे बोलताय ना, त्यामध्ये मला अजिबात हे वाटत नाहीये. तुम्ही असं नाहीये तुम्ही दोघं जण. तुम्हाला आठवतंय का तुम्ही दोघे कसे आहात ते? असं म्हणत युग त्यांनाच तिथे बोलवत असतो आणि त्याचबरोबर त्यांच्याशी बोलत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जीवा आणि पार्थ हे दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे एकमेकांना समजवत असतात. परंतु पार्थ म्हणत असतो की अरे जीवा, खरंच मी त्या दिवशी खूप रागावून बोललो. खरं तर जे घडलेलं आहे त्यासाठी मी तुझं कौतुक करायला पाहिजे होतं, पण माझ्याकडून चूक झाली, असं म्हणत पार्थ ही जीवाची माफी मागत असतो. तेव्हा युग म्हणत असतो की तुम्ही जर असे वागणार असाल ना, तर एखादा कोर्स घेईल आणि मी जाईला, मी नाही राहणार इथे. कारण मला नको आहेत माझे दोन्ही दादा असे. मला माझा दादा कसा हवाय माहिती आहे ना. मग मला हे अजिबात नाही आवडलेलं. तुम्ही हे जे काही करताय ना, हे मला पटतच नाहीये. हे सगळं तो बोलत असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मानिनी आणि नंदिनी हसत असतात. काव्याने जे उत्तर दिलेलं असतं त्या उत्तरामुळे हे सगळेजण इथे हसत असतात. त्यांची मात्र दोघींची मजा चाललेली असते. वसुंधरा आणि काव्या यांच्यामध्ये चांगलाच वाद चाललेला असतो. पण वसुंधरा आता काव्याची एक चूक पकडते. काव्याची चूक कोणती असते? तर काव्याने आंघोळ केलेली नसते आणि मग काव्याने जाऊन श्रीखंडासाठी जो चक्का रांगून ठेवलेला असतो तो चक्का घेतलेला असतो आणि ती म्हणालेली असते की मी श्रीखंड बनवणार आहे. हे काव्याचं चाललेलं असतं. परंतु आपल्याला या गोष्टी इथं पाहायला मिळतात की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा काव्या मात्र तिथे वसुंधराला म्हणते की हो, बरोबर आहे, मला माहिती आहे आंघोळ करायची असते. आंघोळ केल्याशिवाय मी ते येणारच नव्हते. पण काय झालं माहिती आहे का? पार्थ आहेत ना, ते आवरत आहेत त्यांचं, त्यामुळं मला इकडे यावं लागलेलं आहे, असं काव्या सांगत असते. आणि मला माहिती आहे. तेव्हा नंदिनीला ती म्हणत असते की तुझ्या बहिणीला शिकव, आंघोळ केल्याशिवाय इथे यायचं नसतं आणि किचनला हात लावायचा नसतो. आज सणासुदीचा स्वयंपाक करायचा आहे. तेव्हा नंदिनी बोलायच्या आधीच काव्या तिथं बोललेली असते. मानिनी आणि नंदिनी काव्याला समजवत असतात. तिला म्हणत असतात की जरा शांत घे. पण काव्या मात्र ऐकायलाच तयार नसते. कारण काव्या जे उत्तर देत असते ना, ती खूपच भारी असतात. काव्या अगदी खरं करून दाखवत असते आणि तिथल्या तिथं तोंडावर बोलून त्यांची वाट लावत असते. नंदिनीचं थोडं शांतपणे चाललेलं असतं. ठीक आहे, आपण समजून घ्यायचं आहे, अशा पद्धतीनं नंदिनी वागत असते. परंतु इकडे मानिनीला मात्र खूपच हसू येत असतं. काव्या म्हणत असते, अगं त्यांना कुठं नीट बोलता येतंय? त्या कुठं नीट बोलतायत सांग बरं? त्या कशा बोलतायत आपल्याशी आत्याबाई? आणि त्यांना प्रत्येक वेळेस आपले संस्कारच काढायचे असतात. त्यांना प्रत्येक वेळेस आपल्या संस्कारांशीच देणं घेणं आहे. मग आपण का त्यांच्याशी नीट वागायचं आहे? हे इकडं काव्याचं स्पष्ट असं म्हणणं असतं. आणि काव्या हे सगळं बोलत असते. वसुंधरा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, देशमुखांच्या घरी आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये यायचं नसतं. काव्या म्हणत असते की हो, मी आज श्रीखंड बनवणार आहे. इकडे मानिनी मात्र खुणावत असते की खरंच काव्याला श्रीखंड बनवता येते का? तेव्हा नंदिनी म्हणते की काळजी करू नका, तिला येते बनवता श्रीखंड. हे नंदिनीने मानिनीला विश्वास दिलेला असतो. कारण वसुंधरा कशी आहे हे मानिनीला चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच वसुंधरा ही पाहत असते. आणि त्याआधीच त्या दोघींनी इकडे एकमेकींची अगदी पंगा घेतलेला असतो. एकमेकींशी ज्या पद्धतीनं वागत असतात त्या पद्धतीनं या सर्व गोष्टी घडत असतात. आणि तेव्हाच आता इकडे काव्या खुश झालेली असते. कारण काव्याला पण घरातली कामं सगळी करता येत असतात. ही गोष्ट मात्र वसुंधराला कुठं माहिती असते? कारण काव्यालाही नंदिनीला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी काव्यालाही तिच्या आईने शिकवलेल्या आहेत आणि हे सगळं घडलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनी आणि काव्या दोघीही एकमेकींशी बोलत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की काव्या मात्र हे सगळं जे करत असते ते बोलत असते, अगदी ठणकावून सांगत असते. ती ऐकून अजिबात घेत नसते आणि त्यामुळंच वसुंधराचा राग अनावर होत असतो. आणि नंदिनी काव्या दोघी एकमेकींशी समजून घेऊन राहत असतात, एकमेकींना सांभाळून घेऊन राहत असतात. परंतु जेव्हा मात्र इथं या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा काव्याच्या हातात तो डबा दिलेला असतो आणि तिला ठणकावून सांगितलेलं असतं की हे घर जे आहे ते देशमुखांचं आहे आणि त्यामुळं या घरामध्ये ही नाटकं चालणार नाहीत. कसं आहे माहिती आहे का, काहीही असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच
की या घरामध्ये फक्त श्रीखंड खाऊन पोट भरणार नाही, तर त्यासाठी भाजी पोळी या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि ते करण्यासाठी आम्हाला बाकीच्यांना किचनमध्ये यावंच लागणार आहे. असं इकडे ती वसुंधरा बोलत असते. नंदिनी त्याचबरोबर मानिनी तिथे शांतपणे या सर्व गोष्टी ऐकत असतात. त्यांनाही राग येत असतो, पण काव्याने तोडीस तोड उत्तर देऊन आता त्यांचाही राग शांत झालेला असतो आणि काव्या मात्र आवरायला गेलेली असते. काव्या सांगून गेलेली असते की मी आवरून येते असं सांगून काव्या आवरायला गेलेली असते आणि त्यासोबतच इकडे वसुंधराची मात्र नाटकं सुरूच झालेली असतात. वसुंधरा मात्र तोंडाला येईल ते बोलत असते आणि त्याचबरोबर सांगत असते की हिचं जे काय चाललेलं आहे ना त्याला आवर घाला मानिनी, कारण हे जे अति होतं एवढं लक्षात ठेव असं तिनं बोललेली असते. परंतु इकडे नंदिनी म्हणत असते तर मानिनी तिला समजावत असते, नको काळजी करू, कारण होईल सगळं व्यवस्थित. मानिनीला विश्वास असतो की आज ना उद्या सगळ्या गोष्टी ठीक होतील, म्हणून मानिनी समजावत असते, नंदिनीला सांगत असते. तेव्हा युग म्हणत असतो की मी हे मला असं नको आहे. आपण प्रत्येक वर्षी तिघंजण एकत्र गुढी उभा करतो आणि आज काय चाललंय हे तुमच्या दोघांचं, मला हे अजिबात आवडलेलं नाही असं म्हणत युग बोलत असतो. आणि तेव्हा मात्र जीवा आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात. शेवटी युग म्हणतो की बास आता दादा, कारण मला हे सहन होत नाहीये. जर तुम्ही असेच वागणार असाल तर मी एखादा कोर्स घेतो आणि जातो मी निघून, मला नाही राहायचं इथं, कारण मलाही त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा असं युग बोलत असतो. आणि युगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला नाही राहायचं इथे, मीही निघून जायला तयार आहे. युगने त्या गोष्टींची तयारी केलेली असते आणि युग म्हणत असतो की बास आता, मी या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करू शकत. माझे दोन्ही दादा असे नाही आहेत हे मला माहिती आहे आणि माझे दोन्ही दादा मला एकत्र हवे आहेत असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थ आता तिथे समोर येतो आणि म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की माझ्याकडून चूक झालेली आहे आणि खरंच मला माफ कर. आणि आता पार्थने जीवाच्या समोर हात जोडलेले आहेत आणि माफी मागू लागलेला आहे. आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, कारण माझ्याकडनं चूक झालेली आहे, जीवा मला माफ कर, खरंच मी चुकलेलो आहे असं म्हणत तो माफी मागत असतो. मी तुझं कौतुक करायला हवं होतं. आणि त्यासोबतच जेव्हा तो म्हणत असतो की तू एवढं सगळं केलेलं होतं आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि तो म्हणत असतो की माझ्याकडून चूक झालेली आहे, जीवाच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. आणि जीवा म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे त्याबद्दल आता जीवाही विचार करू लागलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता जीवा आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात, कारण काहीही झालं तरीही ते दोघं भावंड आहेत. एकमेकांशी प्रेमाने वागणं त्यांच्यामध्ये ते होऊ शकत नाही, भांडणं होऊ शकत नाही, त्यांनी प्रेमाने एकमेकांशी वागलंच पाहिजे, पहिल्यापासून एकमेकांची साथ देत आहेत. त्याचबरोबर युगनेही सांगितलेलं आहे की वसुहत्या जर तुम्हाला काय बोलली, जीवा दादा तुला काय बोलली, तर पारदादा तू बाजू घेणार नाही का, पारदादाला काय बोलली तर जीवा दादा तू बाजू घेणार नाहीये का, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि ते बोलत असतात तेव्हा पार्थ मात्र पाहत असतो आणि पार्थने हात पुढं केलेला असतो. आपण जीवाच्या मनात काय चाललंय, जीवाला राग कशा चाललाय, कारण इकडे काव्याने आणि पार्थने लग्न केले. पार्थने का थांबला नाही या नंदिनीसाठी, त्याचा तर नंदिनीवरती एवढा विश्वास होता ना, मग नंदिनी कुठल्या अडचणीत असेल. खरं तर जीवाला आणि नंदिनीला दोघांनाही माहीत नाही की तिथं काय घडलेलं होतं, पण नंदिनीने मात्र काव्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. पण जीवाच्या बाबतीत मात्र हे घडत नाही. जीवा मात्र हे सगळं अशा पद्धतीनं बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. त्यासोबतच त्याने हात पुढं केलेला असतो आणि दोघंही एकत्र येणार असतात. पण त्याच वेळी काव्या रूममध्ये आलेली असते आणि पार्थ जीवा हा काव्याकडे पाहतो आणि त्याने एकमेकांचा समोर हात केलेला जो असतो तो हात माघारी घेतो. त्याला मात्र वाईट वाटलेलं असतं, त्याच्या डोक्यातून त्या गोष्टी जात नसतात, कारण काहीही झालं तरीही काव्या त्याचं प्रेम आहे, काव्यावर त्याचा खूप जीव आहे आणि त्यामुळं तर त्याला या गोष्टींचा त्रास होत असतो. आणि काहीही झालं तरीही त्याला प्रश्न पडलेला असतो की आता काव्याची समजूत घालणं तर गरजेचं आहे, काव्याशी प्रेमाने वागणं गरजेचं आहे. काव्या कशी आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तरीही काव्याला समजून घेणं गरजेचं आहे, हे मात्र पार्थच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर
इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. पाडव्याचा दिवस असतो, गोडाचं जेवण असतं घरी आणि सगळे जेवायला बसलेले आहेत आणि काव्याने खरंच छान असं श्रीखंड बनवलेलं असतं. सगळेजण खुश झालेले असतात आणि त्यासोबतच इकडे आता मानिनी सांगते की आता घास भरवायचा आहे. मग आता पार्थने घास भरवायला घेतलेला असतो, त्याचबरोबर जीवानेही नंदिनीला घास भरवायला घेतलेला असतो. जीवा हा नंदिनीला घास भरवण्यासाठी तिथे असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता काव्या ही घास भरवताना ती म्हणते की ठीक आहे माझी मी खाईल, असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. जेव्हा काव्याने हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता तिथे जीवा पार्थ सगळेजण असतात. काव्याला खरं तर राग आलेला असतो. काव्याला ही गोष्ट आवडलेली नसते की नंदिनीताई आणि जीवा या दोघांनी एकमेकांना घास भरवलेला आहे. ही गोष्टच काव्याला आवडलेली नसते आणि म्हणूनच काव्याची चिडचिड होत असते आणि काव्या ती चिडचिड झालेली आहे ती सर्वांच्या समोर दाखवत असते. कारण तिचं असं नसतं की मी नाही सगळं शांतपणे सहन करू शकत, कारण मी नंदिनी नाही आहे. तिचं प्रत्येक वेळेस एक वाक्य असतं आणि ते म्हणजे मी नंदिनी नाही. कारण काहीही झालं तरीही नंदिनी ही वेगळी आहे आणि मी वेगळी आहे, हे मात्र तिनं प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगत असते आणि ते खरंच आहे. नंदिनी कशी आहे की शांतपणे गोष्टी हँडल करणारी, सगळ्यांशी शांतपणे प्रेमाने वागणारी, पण काव्या तशी नसते. तिला खरं तर राग आलेला असतो, तिला वाईट वाटलेलं असतं की ते जीवा आहे तो नंदिनीला घास भरवतोय. ॲक्च्युली तिला प्रॉब्लेम नंदिनीला घास भरवतं या गोष्टीशी नाही आहे, तर तो कोणाला तरी त्याच्यासमोर दुसरं कोणीतरी आहे, त्याची बायको म्हणून आहे. आणि ॲक्च्युली जीवा आणि काव्या यांचा तोच प्रॉब्लेम झालेला असतो की त्यांना राग पार्थ आणि नंदिनी यांचा येत नाही, तर त्यांना राग येत आहे तो म्हणजे आपलं प्रेम आपल्यापासून दूर जातं आहे या गोष्टीचा त्यांना राग येत आहे, या गोष्टीचा त्यांना वाईट वाटत आहे. परंतु पार्थ मात्र चांगल्या भावनेने या सर्व गोष्टी करत असतो. पार्थने पण स्वतःच्या आयुष्यात मोहन होण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण इथे ह्या गोष्टी मात्र घडत नाही. इथे घडतंय ते वेगळंच. कारण काहीही असलं तरीही जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इथे कोणीही विचार करत नाही आहे की पारच्या मनात काय चालू असेल, जीवाच्या मनात काय चालू असेल. त्यांना मात्र त्यांचं पडलेलं आहे की काही असलं तरीही आपण मात्र एकमेकांशी चांगलं वागायचं आहे, हे जीवा आणि पार्थने आता ठरवलेलं आहे. पण वसुंधरा म्हणते की तिला ना कडुलिंबाची पानच खाऊ घातली पाहिजेत, असं म्हणता क्षणी आता काव्या कसलाही विचार करत नाही आणि डायरेक्ट उठते आणि कडुलिंबाची पानं घेते आणि खायला सुरुवात करते. आता तिला सगळेजण समजवत असतात की काव्या असं नको करू, काव्या असं नको करू, पण काव्या मात्र आता कोणाचा ऐकल तर नवल ना. कारण काव्याला राग झालेला असतो तेवढा. काव्या अजिबात ऐकायला तयार नसते. काव्याचं मात्र एकच सुरू असतं की नाही, मला ऐकूनच नाही घ्यायचं कोणाचं, कोणी काही का म्हणे ना, मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, मी तुमचं ऐकून नाही घेणार आहे, असं स्पष्टपणे काव्याने ठरवलेलं असतं आणि काव्या त्याच पद्धतीनं वागत असते. आणि काव्याला राग आलेला असतो. काव्या उठते, आता भर 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 ती कडुलिंबाची पानं खायला घेते. तिचं खाणं चालूच असतं. तिला राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की आता काही झालं तरीही मी शांत राहणार नाही, असं काव्याने ठरवलेलं असतं. आणि काव्या उठून कडुलिंबाची पानं खात असते. घरातले सगळेजण जेवायला बसलेले असतात, सगळेजण उठतात, कोणीही जेवत नाही, सगळेजण उठून उभे असतात आणि सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. काव्याला समजवत असतात. काव्याला त्रास होत असतो, पार्थ तिला समजवत असतो, पण काव्य ऐकायलाच तयार नसते. रूममध्ये येऊन तिला त्रास होत असतो, तिच्या तोंडामध्ये ती पानं तशीच असतात. आणि मग आता पार्थ श्रीखंडाची वाटी घेऊन आलेला असतो आणि ती श्रीखंडाची वाटी काव्याच्या समोर पकडतो आणि म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, यातून जो श्रीखंड आहे ते खाल्ल्यानंतर तुमच्या मनाचा कडवटपणा कमी होणार नाही, पण तोंडाचा मात्र नक्कीच जाईल. पार्थने पण काव्याला चांगलाच टोमणा लगावलेला असतो आणि सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पार्थ तिच्या हातात ती श्रीखंडाची वाटी देतो. पार्थ त्याच्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण इकडे काव्याला पण तेवढाच त्रास होत आहे. काव्याची चिडचिड होत आहे, पण पार्थ मात्र तिला समजून घेत असतो. आता पार्थने तिला ती वाटी दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की कडवटपणा तोंडाचा कमी होईल आणि पार्थ तिथून निघून जातो. आणि खरं तर पार्थला आश्चर्य वाटतं की त्या क्षणी काव्याने ते श्रीखंड खायला सुरुवात केलेली असते.
काव्याने ते श्रीखंड ती खात असते आणि पार्थ मात्र गालातल्या गालात हसत असतो. म्हणजे खरंच काव्याला गरज होती श्रीखंड खायची हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं. पार्थने मात्र मनापासून हे काव्यासाठी केलेलं असतं आणि ते काव्याला चांगलंच पचनी पडलेलं असतं. काव्याशी प्रेमाने वागलं तर काव्यही प्रेमानेच वागणार आहे ही गोष्ट पार्थला चांगलीच माहिती आहे आणि पार्थ त्या पद्धतीनंच काव्याची काळजी घेत आहे. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. कारण काहीही झालं तरी पार्थ, नंदिनी, काव्या हे कशा पद्धतीने एकत्र येत आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तुम्हाला आजचा भाग कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही नक्की कमेंट करा. थँक्यू.